षटक जे हाताळण्याकरिता पूर्वज या गोलंदाजाला पण पाहताय. शुभम आणि तदनंतर जयेश अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळते. चला घाई करा थोडीशी. सुरुवात होईल या मॅचला. दोन सलामीची जोडी इथून शुभम आणि जयेश. सुरुवात होईल या मॅचला. पहिलं षटक जे हाताळण्याकरिता इथून पूर्वज या गोलंदाजाला आपण पाहताय. सरवाटचा उपयोग केला जाईल. पहिला चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनला क्लिअर करेल हा चेंडू. सीमारेषा पार मिळतील यावेळेस धावा 6 षटकार. सहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. 6 या अंकाने चांगल्या पद्धतीचं कनेक्शन शुभमच्या बॅटमधनं 6 रन्स ऑन अ कार्ड. पूर्वच्या अगेन्स्ट चढवलेला अगदी पहिल्या चेंडूवर हा प्रतिहल्ला. फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वर झाला पुन्हा एकदा फुलटॉल वसूल. नोचा इशारा. इट्स अ बीमर बॉल. 6+1 7 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर आणि धावगती जाऊन पोहोचले 13 रन्स 13 या अंकांवर. सहाच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 13 रन स्प्रिटचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन होतील. बिमरचा इशारा आला आणि त्या इशाऱ्यानंतर अगदी आपण पाहताय धावगती आतापर्यंत 13 रन्स 13 या अंकांवर हे स्कोर कार्ड जे पाहायला मिळतंय. हळूहळू आपण अंतिम सत्राकडे आता वाटचाल करणार आहोत. चला नवीन चेंडू जो मैदानाच्या दिशेने आपण द्यायचा आहे. 13 धावाच्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीची सुरुवात आहे. हवा सरशी आहे डावकऱ्या त्याच्या फलंदाजाला जिथून बेनिफिट देणारी आहे आणि ती विशेष करून सुरुवात आतापर्यंत शुभमच्या बॅटमधनं चांगल्या गतीने झाले. आता संधी आहे पुन्हा एकदा कारण की स्प्रिटचे सिग्नल जे ऑन आहेत मैदानाच्या दिशेने. ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने हुलकावणी देईल चेंडू डेफिनेटली आणि सरळ निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. चांगली सुरुवात. पूर्वच्या अगेन्स्ट चढवलेले प्रतिहल्ला आणि काउंटर अटॅक आहे. योग्य त्या पद्धतीने इथून बॅटिंग शुभम. एकेडने जयेशला पण पाहताय. ठाऊक आहे की पॉवरप्ले मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची आणि ती फलंदाजी आतापर्यंत विशेष करून पाहायला मिळाले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. हलकासा चेंडू स्लाइड झाला शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. 18 या अंकांवर धाव फलक. 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पहिल्या चेंडूवर तो षटकार. दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी अगदी फ्रीटचे सिग्नल. एक चौकार तदनंतर एक सिंगल. 3 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत अद्यावत झालाय. 18 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. सर्वाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये
आणि जोपर्यंत चेंडूला जोन फेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार. या सिंगलच्या मदतीने धावगती 19 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक 19 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. एक सिंगल धाव सिंगलच्या साहाय्याने 19 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. मोठा प्रहार सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. काय स्ट्राइक आहे शुभमच्या. येत आहेत. चला कुशल आपण संपर्क साधायचा आहे. या 6च्या साह्याने धावगतीच्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 25-25 या अंकांवर. जी वाजंत्री होते ना चेंडू आणि बॅटचं जेव्हा मिलाप झालं तेव्हाच अगदी मोहर लागली होती की हा फटका अगदी षटकाराकरिता जाणार. आणि त्या पदेची सुरुवात जी बेधडक आणि कणखरपणे करून दिली शुभमने. 25-25 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. आणि दैवेश हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित केलं जाईल. आतापर्यंतची धावगती 25 या अंकांवर म्हणजे पहिल्या षटकाकडे एक अगदी खडपूर समाचार घेतला. दैवेशला पण पाहत आहे या सेकंड स्पेल करिता आणलं गेलं. आता कुठेतरी पाठपुरावा करावा लागेल. सबका मालिक एक या संघाकडनं अगदी दैवेशला आणलं गेलंय. एक खेळाडू खचला तरी सुद्धा दुसऱ्या खेळाडूने पाठपुरावा करणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणून इथून तुम्हाला थोडीशी सुरुवात जी खराब झाली त्या सुरुवातीला थोडंसं पकडून धरावं लागेल. मोठा प्रहार सुरू करायचा परंतु हा फटका हवेमध्ये उभा झालाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळेल एकेडने जयेशला परतावं लागेल. तंबूच्या आशाला फर्स्ट विकेट मिळतंय. आता नव्याने बॅटर ध्रुवांक या फलंदाजाला आपण पाहताय न्यू बॅटर इन. पहिल्या विकेटचं पतन. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला जाईल. हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. थ्रू दी कव्हर्स आपला तुटा. येतात लॉफ्ट केले या चेंडूला आणि काय स्ट्राइक होता. थ्रू दी कव्हर्स खेळला गेला आणि त्याचं मिळालं बेनिफिट. 6च्या गतीने धावगती जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस डीप कव्हरच्या दिशेने. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 32-32 या अंकांवर. हे धाव फलक जे इथून जाऊन पोहोचले. 32 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. बत्तीस धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. 1.3 चेंडूंचा खेळ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा प्रहार लय मिळाले आणि त्या लयने चालण्याचा प्रयत्न. काय फटकेबाजी आहे. आणखी एक तगडा प्रहार.
या अंकांवर आणि काय बॅटिंग आहे अप्रतिम. प्रत्येक चेंडूवर ते उत्तर आहे शुभमकडे. 4 षटकार 1 चौकार. मोठा प्रहार जरूर करायचा आहे परंतु क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक चकाकणारं सोनं नाही आहे आणि ही पूर्तता करत असताना यावेळेस विकेट मिळतंय. शुभमने चांगली बेधडक सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला आणि व्हेरी वेल प्लेड. विकेट मिळतंय महत्वाची कारण की त्या विकेटची आवश्यकता होती. आतापर्यंत धावगती 38-38 या अंकांवर जी पाहायला मिळते आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर संदीप या गोलंदाजाला पण पाहत आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने दीपेश याला पण पाहत आहे. आतापर्यंत धावगतीची जवळजवळ 38 या अंकांवर जिथून पाहायला मिळते. सरबाटचा उपयोग केला जाईल. काय फॉलो थ्रू आहे अफलातून टायमिंग. पाहतच राहावं लागेल दोन्ही क्षेत्ररक्षकाला. गेलाय चेंडू हवाई. ते बॅटल अगदी बाप वर्सेस बेटा मैदानाच्या दिशेने अगदी या अगोदर आपण पाहिलं होतं. मानव आणि तदनंतर संतोषला देखील सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ होता आणि जी लय आहे ना ती सोडली नाहीये. हेच प्रामुख्य राहिलं या इनिंगचं. विस्मय सुपर किंग तकलीफचा उपयोग केला जातोय. जरूर ऑन साईडला वळवलं जाईल जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते. एक सिंगल धाव जे अधोरेखित झाले आणि डबलला इथून महत्व दिलं जातं आणि या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. सुरुवातची प्रामुख्याने कडक झाली होती आणि त्या सुरुवातीला परावर्तित देखील केलं जात आहे आणि यावेळेस ध्रुवांग वळवलं जाईल ऑन साईडला. फाईन लेग क्षेत्रातनं बराच लांबवरचा गॅप आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 50 या अंकांवर. हे धावफलक सांघिक अर्धशतक आणि चांगल्या गतीने इथून धावा येत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. धावगती जवळजवळ 50 धावा शेवटच्या अंतिम चेंडूवर. परंतु इथून विकेट मिळाले जरूर. या बॅटलमध्ये दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. सुरुवातीला धावा देखील जरूर आल्या परंतु शेवटचा अंतिम षटक हे हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर
गोलंदाज सुसज्जित होईल. कपिलला पण पाहत आहे कुठेतरी हळूवारपणे थोडंसं पंबल जरूर झालं आणि सिंगलला डबल धाब्यामध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 52. 52 या अंकांवर हे धावफलक जादोरीक येत आहे. सुरुवात जी प्रामुख्याने चांगल्या गतीने झाली होती आणि त्या गतीला पकडून धरलंय आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने अग्रगण्य होत असताना लिफ्ट केला जाईल. बाकीचं काम पंच करतील. एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आणि धावगती जाऊन पोहोचेल 53 या अंकांवर. विश्वई सुपर किंग चांगल्या स्थितीमध्ये आहे या मॅच मध्ये. बाटचे जरूर आहे थर्डमॅनच्या दिशेने हळूवारपणे हलकस फंबल जरूर झाले. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावगती 54 या अंकांवर 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 54 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. अजूनही उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल. पुन्हा एकदा लेफ्ट केला गेला. बाकीचं काम पंच करतील. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा मिळत आहेत. 55 या अंकांवर धाव फलक 55. 55 धावा या स्कोर कार्डवर. सॉफ्टहँड खेळला हलक्याशा हाताने फक्त आणि फक्त इथून पुश केलं जातं या चेंडूला आणि स्ट्राईक एंडला आलं जाईल फलंदाजाला. 56 या अंकांवर धावगती. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून अजूनही शिल्लक असेल. धावगती जवळजवळ 56 या अंकांवर जी पाहायला मिळते आणि चांगली स्थिती आहे आतापर्यंत टीम विश्वमेक सुपर किंग या संघाची. एक्स्ट्रास धावा याच धावा आहेत ना कुठेतरी इन मोमेंटला तुम्हाला कमी पडणार आहेत. म्हणून एक्स्ट्रा स्वरूपाने ज्या धावा आहेत त्या कुठेतरी तुम्हाला रोखाव्या लागतील कारण की ऑलरेडी चांगल्या स्थितीमध्ये आहे. फलंदाज ऑलरेडी कॉन्फिडन्स युक्त आहे आणि अजून त्याचा कॉन्फिडन्स वाढला जाईल या वाईटने. 57 या अंकांवर धाव फलक 57. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. लिडिंग एज आणि यस्टॅनच्या मागे झेल इथून कन्वर्ट केला जाईल. चौथ्या चेंडूवर मिळेल विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. एक सिंगल धाब्यावर समाधानी राहावं लागेल. चांगली टोटल 58 धावा स्कोर कार्डवर झालेल्या आहेत आणि 59 धावसंख्येचं लक्ष हे आव्हान समोर ठेवले या मॅचला जिंकण्यासाठी. सबका मालिक 1 या संघाकरिता. काय सुरुवात होते अतिशय सुरेख. शुभमच्या बॅटमधनं ते प्रहार अतिशय सुरेख पद्धतीने आणि बाकीचं काम अगदी मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने केलं. ध्रुवांगचा खेळ तो देखील तितकाच कारगर साबित झाला. 58 धावा झाल्यात. 59चा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होईल ते देखील पाहणं की घेऊया. तुर्तास हलकासा ब्रेक आणि सेकंड इनिंगच्या दिशेने आपण वळणार आहोत. कौतुक करायचे. जे प्लॅटफॉर्म दिलं जशी त्यांना आम्ही सोय करून दिली तसं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्व जे कमिटी मेंबर्स होते ज्यांनी या मॅच चांगल्या प्रकारे हँडल केल्या. मानव ठाकूर, कल्पेश पागदरे, दक्ष मुदलियार, देवेश पागदरे ह्या चारी आणि त्यांचे सहकारी ह्या सर्वांचे कौतुक. त्यांनी
ग्राउंड नंबर बी मध्ये महिलांच्या ज्या प्रेक्षणीय मॅच होती आपण लाईव्ह ठेवली होती, त्यांना सुद्धा आपण यूट्यूब लाईव्हवर ठेवलं होतं. कॅमेरामॅनला आपण तसं सांगितलं होतं. सहकार्य केलं आहे सर्व महिला वर्गांचं खरंच कौतुक. पुढच्या वर्षी आपण अजून चांगला प्रयत्न करू. लक्षात ठेवा 1 मे मध्ये जेव्हा साखी मॅच असतात ना त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत नाही. म्हणजे टोटल 8 संघ मालक 8 टीम, त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या मॅचेस करणं कठीण जाते. तरीसुद्धा आम्ही एक शब्द दिला होता की APLचा आनंद तुम्हाला पण देऊ आणि APLचा आनंद आम्ही सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये आपण काहीतरी करू एवढी नक्की ग्वाही देईल. जिंकलेल्या महिला वर्गांचे कौतुक. कोण जिंकले? जिंकले कोण? चिंचोबा बी. चिंचोबा बी संघ विजयी झालेला. जोरात टाळ्या वाजवायच्या महिलांसाठी. चिंचोबा बी संघ आपला जेव्हा बक्षीस समारंभ असेल तेव्हा आपलं ट्रॉफी ईशान वाडीकर आणि जिग्नेश किशोरी टिकू यांच्याकडून एक चषक तुम्हाला आहे. दोन्ही टीमला ट्रॉफी आहेत. तर बक्षीस समारंभाच्या वेळेला आपण त्यांना ती ट्रॉफी देणार. दोन्ही टीमला सहभागी संघ आणि विजेता संघ ट्रॉफी. ईशान ट्रॉफी आणून ठेवायची आहे महिलांच्या. सॉरी आणल्या सॉरी. महिलांच्या दोन्ही ट्रॉफी सहभागी संघ आणि विजेता संघाची ट्रॉफी आणलेले आहे. एकदा परत ईशान वाडीकर आणि जिग्नेशसाठी जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. विजेता उपविजेता खेळाकडे वळूया. पाच वाजले बेटा. हां 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 ओके. सेमीफायनल होतील तेव्हा आपण तुमचे मॅच असतील तर खेळाकडे वळूया. 58 झालेले आहेत आणि 59 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. ऑन साईडला वळवलं गेलं आणि फाईन लेग क्षेत्रातनं बॅक टू बॅक बाउंड्रीज. आणि ह्यांच्यामध्ये जो विजयी होणार ती दुसरी सेमीफायनल आल्लेवाडी इंडियन्स बरोबर खेळणार. आणि मी आता परत सांगेल लहान मुलाने इथे पवेलियन बॉक्सकडे थांबू नका. म्हणजे सगळ्या प्लेयरने आता ग्राउंडवर राहायला पाहिजे. बॉल बाहेर जातो कोणी आणून देत नाही. सर्व व्हॉलेंटियर्सनी ग्राउंडच्या चारी बाजूने राहायचे, गोल बाजूने राहायचे. तुम्हाला सर्वात महत्वाचं एंट्री फी कोणाचीच आली नाहीये. फक्त आल्लेवाडी इंडियनची एंट्री फी माझ्याकडे जमा झालेली आहे. बाकी कोणी 7ही टीमची एंट्री फी आलेली नाहीये. मी परत एकदा सांगतो, आल्लेवाडी इंडियनची एंट्री फी माझ्याकडे जमा झालेली आहे. बाकी कोणाचीच एंट्री फी जमा झाली नाही आहे. सर्व कॅप्टनने कुशलला कॉन्टॅक्ट फायनलच्या आधी एंट्री फी व्हायला पाहिजे. सेमीफायनल मॅचच्या आधी एंट्री फी जमा व्हायला 8 टीमी 8 टीम आपल्या कॅप्टनने एंट्री फी जमा करायची आहे त्वरित. त्याच्या अगोदर सेमीफायनल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. प्लेयर्सनी बाजूला व्हायचे. पवेलियन बॉक्सच्या समोरून प्लेयर्सनी बाजूला व्हायचे. मॅचकडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ जो झाला या समाप्त आणि 14 अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. जयेश याला आपण पाहता या दुसऱ्या षटकाकडे
इथून आणलं जाते. चला स्पीडअप करा खेळ. घड्याळामध्ये ऑलरेडी 5 वाजून गेलेले आहेत. इथून 2 सेमीफायनल 1 फायनल 3 मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायच्या आहेत. मोठा प्रहार जरूर खेळला गेला आणि चांगल्या पद्धतीचं कनेक्शन तर आहे. हातातनं चेंडू उसळी घेतला आणि सरळ बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 6. पाठलाग जरूर आहे 59 धावसंख्येचा, म्हणून इथून अटॅकिंग फलंदाजी ही महत्त्वाची असेल. आणि मोहितकडे सर्वांचंच लक्ष आहे. ज्या पद्धतीने मोहितने मागील षटकाकडे चांगल्या पद्धतीने स्ट्रोक अटेम्प्ट जरूर केले, परंतु प्रत्येक अगदी षटकाकडे तुम्हाला मोठ्या मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे. ती पूर्तता केली जाईल का? मोठा प्रहार, फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत आणि अचूकतेने झेल यावेळेस झालाय कन्वर्ट. एक एंडने थोडीशी कमकुवत बाजू. पूर्वच्या बॅटमध्ये षटकार जरूर आला होता, परंतु यावेळेस बाद व्हावं लागेल. गॉन. बोथ टीम कॅप्टन्स टॉसचा कॉल तो केला जाईल. द न्यू वॉरियर्स आणि मनवित ऑल स्टार्स पहिल्या सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलचा टॉस तो विशेष करून इथून केला जातोय. धावगती आतापर्यंत जी जवळजवळ 20 या अंकांवर आहे. पाठलाग होतोय जिथून 59 धावसंख्येचा. मोठा प्रहार, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळाय. 4चा बॉल इनसाइडर. व्हाट अ शॉट. अप्रतिम पद्धतीचा हा स्ट्राईक. आल्या आल्या हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला मिळेल आकार आणि धावगती जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. षटकार, विकेट आणि षटकार मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्तता ती देखील केली जाते. 26 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग तर पुन्हा एकदा करायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने येतील आणि विकेट इथून मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. वस्तू रुपये खूप असे देणगीदार लाभले आहेत. सर्वात पहिलं जे यूट्यूब लाईव्ह आपण बघतोय, आपण जे यूट्यूब लाईव्ह ठेवलंय ते ग्रुप ग्रामपंचायत आल्लेवाडी ह्यांच्याकडून मिळालेलं आहे. तसंच आल्लेवाडी प्रीमियम लीगसाठी लागणारे सर्व चषक कुमार ईशान वाडीकर, कुमार जिग्नेश किशोरी टिकू ह्यांच्याकडून मिळाले आहेत. धन्यवाद. तसंच मॅन ऑफ द सिरीज वैभव नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर उपतालुका अध्यक्ष. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल बाजूला व्हायचे, बाजूला व्हायचे. तुमचा आवाज होतो इकडे. इलाईस पठाणकडून एअरबड्स जे अजून आपल्याला मिळाले नाही आहेत. ज्या कोणी स्पॉन्सर दिलंय त्याची ती जबाबदारी आहे. ती वस्तू इथे पाठवावी, नाही तर नाही सांगावं. मी स्पष्ट बोलतो. ज्या कोणी स्पॉन्सर दिलेला आहे ती वस्तू त्यांनी जर द्यायची असेल त्यांनी सकाळीच पाठवून द्यावी, अन्यथा नाही नाव दिलं तरी चालेल. श्री संतोष मंगळा ठाकूर आल्लेवाडी 2001 रुपये रोख. सतीश 26 धावा. सतीश सुभाष ठाकूर उपसरपंच आल्लेवाडी. सर्व मॅचसाठी म्हणजे जे फायनल आणि फायनलला दोन्ही टीमसाठी मेडल्स. सुधा नितीन पाटील लागणारे चेंडू. हर्षद देसले
बॅट पण नाही मिळाली आपल्याला. हां, ती बेस्ट बॅट्समॅनसाठी आहे. अमोल पागदरे गिफ्ट हॅम्पर आणि समीर शेलवले यांच्याकडून पाणी. बाकी 500,000 रुपये आपल्याला दिलेले आहेत. 1001 मानसी मुकेश ठाकूर यांच्याकडून आलेले आहे. 15,000 रुपये समीर सुभाष मोरे मनसे जिल्हाध्यक्ष 15,001. ओके, त्याच्यानंतर 5,001 आपल्याला कमलेश हंबिरे यांच्याकडून मिळालेले आहेत. भागेश ठाकूर 1,000, जतीन 500 असे आपले देणगीदार आहेत. मॅचकडे वळूया. धन्यवाद. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 33 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. एका हाताने झेल घेईल त्याला 200 रुपयांचा कॅश प्राईज आहे आणि दोन्ही हाताने घेईल त्याला 100 रुपये टिकू याचकडे कॅश प्राईज लागलं जाते. वाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. धावगती एकंदरीत 27 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहेत. अजूनही सामना बॅलन्सिंग जरूर आहे. मोठे स्ट्रोक जर आले इथून तर डेफिनेटली मॅच बनेल आणि ते मोठे स्ट्रोक यायला झाली आहे सुरुवात. गगनचुंबी षटकार 6. काय कनेक्शन जुळलं अप्रतिम. सरळ बॅटचा उपयोग केला गेला आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला. पार्थकडे अगदी आपण म्हणू शकाल मोहितकडे ती ॲबिलिटी आहे आणि त्या अगदी क्षमतेने हा खेळ केला जातोय. 6 धावा जरूर आहेत. 6च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 33 या अंकांवर हे धावफलक. पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला वळवलं जाईल. यावेळेस लॉंग लेगचं क्षेत्र आणि एका टप्प्याने चढून निघून जाईल सीमारेषा पार. जोपर्यंत मोहित आहे मैदानाच्या दिशेने तोपर्यंत सर्व काही गोष्टी सुरळीत पद्धतीने चालणार आहेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 37 या अंकांवर. आता उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. 8 balls remaining, 22 runs required to win. पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजी मार्कवर. पुलटॉस मिळाला. इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक आहे. काय स्ट्राईक अप्रतिम. मॅच मध्ये पुन्हा एकदा कुरगोडी करत असताना सबका मालिक एक हा संघ आणि या 6च्या मदतीने धावगती आता ती जाऊन पोहोचेल 43 या अंकांवर. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आता 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. म्हणून म्हटलं जोपर्यंत मोहित आहे मैदानाच्या दिशेने तोपर्यंत सर्व काही सुरळीत चालणार आहे. शेवटचा अगदी आपण म्हणू शकाल की अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. 7 चेंडू 22 धावसंख्येच्या आता 16 धावींची गरज आहे. 8 चेंडू 22 हव्या होत्या आणि जिथे षटकार आला. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत परंतु मस्तकाला दस्त देऊन बॉन्ड लाईन सीमारेषा पार. धावा बनत नाहीये तर धावा वाहू लागल्या तसंच म्हणावं लागेल. या 4च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 47 या अंकांवर. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावेंची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. अप्रतिम. काय बॅटिंग आहे मोहित कडनं. मोहित करणारी ही फलंदाजी. कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपरली जुळले का. डेफिनेटली हो. वाह काय बॅटिंग रंगली. जिथे गरज होती जवळ जवळ 33 धावसंख्येची. आता सामना पाहालाय कुठे. येणारे 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. अफलातून बॅटिंग आहे. वैयक्तिक धावसंख्येचा विचार करायचा झाला ना तर आतापर्यंत मोहित 10 चेंडू आणि 40 धाब्यांवर खेळतोय. काय बॅटिंग रंगली. 6 धाब्यांची गरज आहे. म्हणून म्हटलं जोपर्यंत मोहित आहे ना तोपर्यंत उम्मीद पे दुनिया कायम. आणि परिपूर्ण डिस्पॅच केलं गेलं. आता येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ आणि 6 धावेंची गरज आहे. सफाळ्याला सेमीफायनल होते आणि या इव्हेंटमुळे आज मात्र ती स्किप केली असंच म्हणावं लागेल. कारण की गावाला प्रथम प्राधान्य दिलंय आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. संपूर्ण आलेवाडी कड आणि संपूर्ण आमचे चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडी त्यांचं देखील तितकंच कौतुक. 5 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि आता 6 धावेंची गरज आहे. थोडंसं उलटफेर झाला आणि काय उलटफेर होता अप्रतिम.
मागचं षटक परिपूर्ण लुटलं. स्ट्रॉंग फिनिश करण्याचा मानस जरूर आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि हा फटका फसेल. कित्येक वेळेस आपण पाहिले की या सिच्युएशन मधनं सामने बदललेत. आता इथून विकेट जरूर गेले. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय मोहितला स्ट्राईक वर आणलं जाईल का ते देखील पाहणं योग्य. येणाऱ्या चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे. 4 आणि 6 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर झाली होती परंतु फटका फसला. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कटकड्याचा प्रयत्न. सरळ यस्त्यांच्या मागे धाव घेण्याकरिता अगदी फोर्स झाले. सॅक्रिफाईस विकेट. मूल्यवान डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि विजयी होण्याकरिता आता लक्ष आहे. मॅच मध्ये आता आपण पाहत आहे पुन्हा एकदा रंग भरण्याचे काम केले जातील का. अजून सुद्धा मोहित आहेत मैदानाच्या दिशेने आणि ते आता स्ट्राईक एंडला आहेत. 2 चेंडूकडे त्यांनी वाट बघितली नॉन स्ट्राईक एंडला परंतु यावेळेस नाही आणि हा चांगला निर्णय आहे. स्थिती हातातनं निघून जाण्यापेक्षा त्या स्थितीला कुठेतरी अगदी बॅलन्सिंग करण्याकरिता हा प्रयत्न आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता 6ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. खेचून मारायचं होतं. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे सोपं नसेल. शुभमने देखील कंबर खचले. आता या मॅच मध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 धाब्यांची गरज आहे आणि दोघेही बंधू आहेत मैदानावर. शुभमने पहिल्या इनिंग मध्ये धाबा बनवले. या दुसऱ्या इनिंग मध्ये धाबा रोखायच्या आता त्याला. एकीकडे मोहित त्याला पण पाहत आहे. 2 चेंडू 6ची गरज आहे. मोठा प्रहार. खेचून मारण्याचा मानस. फटका अधिकाधिक उंच आणि स्ट्रॉंग फिनिश. विजय होईल या मॅच मध्ये टीम सबका मालिक एका संघ आणि खऱ्या अर्थाने अतिशय इनिंग जी पाहायला मिळाली मोहितकडनं. वैयक्तिक 46 धाब्यांवर नाबाद राहिला. हर हुन्नरी फटकेबाजी. अप्रतिम फलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन टीम सबका मालिक एक संघ.